नाही, मी त्यांच्याकरता कार्यक्रम रद्द केले आणि वाट बघत होतो आणि त्यांच्याकरता कळण्याची भाकरी आणि ठेचासुद्धा केला होता. कारण की एक वेळेस ते ज्यावेळेस माझ्या आई वारली होती त्यावेळेस या ठिकाणी आले होते. त्यांना घर पण माहिती होतं. इथे आले असते तर आणखी आनंद झाला असता आणि त्यांना सांगितलं असतं की कळण्याची भाकरी ठेचा खा, नंतर आम्ही कर्जमाफीचा जो तुमचा विषय आहे सरकार विचाराधीन आहे ते करेल. त्यामुळे आज गुलाब भाऊ मित्र आहेत आमचे, आज मित्र म्हणून नाही तर शेतकरी पुत्र म्हणून मी गावाच्या विषयावरती आलो होतो, शेतकऱ्यांना भेटलो. माझेही मित्र आहेत. माझे आणि त्यांचं मी पहिलेपासून सांगितलं की दोघांचा स्वभाव हा आंदोलन हा आमचा मूळ पाया आहे. पण त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की आम्ही त्यांच्या घरी जाऊन मोर्चा काढून, त्यावेळेस साहजिक म्हणलं की ह्या गोष्टी मोर्चा काढून तुम्ही डायरेक्ट येऊन सांगू शकतात. त्यामुळे माणूस बोलतो या काढा मोर्चा. पण आज तिकडे आले असते तर त्यांना मी प्रेमानं ठेचा भाकरी खाऊ घातला असता आणि त्यांचं स्वागत केलं असतं. सभेला उशीर होतो म्हणून लगेच जावं लागेल असं म्हटलं ते की इथून 500 मीटर पण नव्हतं माझं घर, यायला पाहिजे होतं. ते बोलले भाऊ की तुम्ही बोलले. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. गावात येऊन दाखवा, मी गावात येऊन दाखवला असं. नाही, गावात नाही. गावात मी आता रोडावरून तर कोणी जाते आज थोडी असतं. घर माझं 300 मीटर आहे का फक्त हायवेपासून. मी त्यांची वाटच बघत होतो आणि घरी बायकोला सुद्धा सांगितलं होतं कळण्याची भाकरी ठेचा भरीत. तुम्हाला वाटतं थाली दाखवतो, ते पण सकाळचे भुकेले असतील, गरम गरम खाऊ घातलं असतं. जळगावची भरीत. तुम्ही फोनवर बोलणार आहे का आता भाऊशी? मला काय, माझी काय दुश्मनी थोडी आहे त्यांच्याशी व्यक्तिगत. ते शेतकरीच्या पुत्र आहे, मी पण शेतकरी आहे. काल परवा मी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मेळाव्यात मागणी केली, शिवसेनेच्या मेळाव्यात मागणी केली की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. या पद्धतीचं आपण त्या विचाराचे आहेत आणि सरकार बी त्या विचाराचं आहे. सरकार थोडी काही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आहे. शेतकरीच्या मागे सरकार उभं राहणार आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांकरताच मागण्या आहेत. त्या जर चांगल्या असतील किंवा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असेल तर सरकार पॉझिटिव्ह आहे. आणि कोणी मागण्या करणं म्हणजे तो पर्सनल आपला दुश्मन होत नाही. व्यक्तिगत तुमच्या घरी येऊन मोर्चा काढू असं जर कोणी म्हणत असेल तर मग बच्चू कडूंचा स्वभाव जसा गरम आहे तसा माझाही आहे. पोलीस बंदोबस्त मोठा लावण्यात आला होता. पोलीस बंदोबस्त मी नाही लावला बंदोबस्त. एसपींना विचार. आता एसपीचा मला फोन होता ती उनको आने देने का, उनके आने दो, हम रोटी लेके तैयार है. आज कासोद्याच्या सभेत त्यांनी आपल्यावरती जोरदार टीका केली. ते म्हटले भाऊ की त्या ठिकाणी कासोद्यामध्ये आपला मंत्री असताना पाणी पुरवठा या ठिकाणी पाणी देऊ शकत नाही. मिश्किलपणे ते बोलले की किमान त्यांनी पाणी नाही पाजलं तर दारू तरी पाजली पाहिजे असं ते मिश्किलपणे. ती प्रत्येकाचाच त्या टीका आहे. मी तर जाहीर सभेत सांगून टाकलंय माझं काय भूमिका असते ती. तर मग त्यांनी काय टीका करावी आणि पालकमंत्र्याशिवाय दुसरं त्यांना काय दिसते. म्हणून तर मी म्हटलं की पूर्ण पार्श्वभूमी त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होती. कासोद्याची पाण्याची योजना कोणाच्या काळात तिचा सत्यानाश झाला, ती योजना आत्याची नाही. बघा, हे कळण्याची भाकरी ठेचा सगळं त्यांच्याकरता मी रेडी ठेवलं होतं. आले असते तर बच्चू कडू झणझणीत खाऊन गेले असते इथून. ठीक आहे. नाही का, भाषणातलं वक्तव्य ते खूप जास्त आहे. तुम्ही म्हटलं होतं की युती करा भाजपवाल्यांनी तर आमचे कार्यकर्ते मरतील, आमचं नुकसान होईल. तुम्ही जर किमान 100 जागा लागले तर शिवसेना भाजपच्या लोकांनी लोकसभेमध्ये शिवसेनेनी भाजपचं दाबून काम केलं. विधानसभेमध्ये काही मतदारसंघ सोडले, जसं पाचोरा वगैरे सोडलं, तर इतर मतदारसंघामध्ये BJPने सुद्धा शिवसेनेचं काम केलं. ज्यावेळेस नेत्यांच्या निवडणुका असतात त्यावेळेस आपण युतीची भाषा करतो, सरकार स्थापन करतो. पण ज्यावेळेस कार्यकर्त्यांची निवडणुकीची वेळ येते त्यावेळेस आपण युती तोडण्याची किंवा युतीला युतीच्या विरुद्ध एकमेकांना लढायची अशी नेत्यांनी भाषा केली जाते. तर आमचं म्हणणं हेच होतं, आता कार्यकर्त्यांना जर मोठं करायचं असेल तर थोडं दोघांनी मागं पुढं सरकून युती केली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना मोठं केलं पाहिजे. याच्यामध्ये काही चुकीचं थोडी आहे. भाजपने बहुत स्वबळाचा नारा दिला यापूर्वी, पण तुम्ही ते पण बोलून दाखवलं की एकट्यात नाही. एकट्यात जे बाहेर जे स्टेटमेंट केलं जातं ते एकट्यात करू नये. जे बाहेर बोललं जातं ते बैठकीत बोलू नये. बाहेर आपण म्हणणार युती करता आणि बैठकीत सांगणार स्वबळावर लढा, तर मग ठीक आहे स्वबळावर. ह्याच्यापुढे भाजप शिवसेना ZP सुद्धा वेगवेगळी लढली आहे, नगरपालिकेत पण वेगवेगळी लढली आहे. पण मला तरी असं वाटतं की आज ती वेळ नाही आहे. आजची वेळ कार्यकर्त्यांची मनं जुळलेली आहेत काही मतदारसंघांमध्ये, तर ती तोडू नये अशी अपेक्षा आहे. भाजपने जर सोबत घेतलं नाही आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये तर आपली काय भूमिका राहील पक्ष? अरे बाबा, मी नेहमीच सांगितलंय, पहिले तर मी सांगेल की युती व्हावी. नाही झाली तर मग RPI पण लढते, शेतकरी कामगार पक्ष पण लढतो. ताकदीनुसार आम्ही लढू. किशोरप्पा पण बोलले होते की भाजप काय गद्दारी करते, साथ देत नाही. किशोरप्पांच्या मतदारसंघाचा विषय मीच स्वतः सांगितलं तुम्हाला. आता
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.